मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे तिसरा राऊंड या ठिकाणी लिस्ट आलेली आहे, सिलेक्शन लिस्ट आपण त्याला म्हणतो। आणि चौथा राऊंड कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर तिसऱ्या लिस्टमध्ये कोणता ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे आणि मेरिट कुठपर्यंत हाय गेलेला आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आता मित्रांनो इथे मेरिट लिस्ट आज सकाळी 11 वाजता डिस्प्ले झालेली आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा मेरिटनुसार कोणत्या ITI सिलेक्ट झालेला आहे ते सुद्धा आलेलं, अलोकेशन जे आहे ते आलेले आहे सकाळीच। तर यामध्ये मेरिट लिस्ट बऱ्यापैकी हाय झालेली आहे, कारण जर बघाल तर SCBC मध्ये 80% हा अदर दॅन डिस्ट्रिक्ट आहे, होम डिस्ट्रिक्ट सुद्धा 80% पर्यंत आलेले आहे, DT विजे। आता यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मेरिट लिस्ट जी आहे ती आज डिस्प्ले केलेली आहे। प्रत्यक्ष ITIला जाऊन तुम्हाला सदर मेरिट लिस्ट बघता येणार आहे। तर 72 पर्यंत, आता इलेक्ट्रिशियन आपण बघतोय तर 72 पर्यंत आउट ऑफ डिस्ट्रिक्टचे कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा यामध्ये घेतलेले जातात, कारण थर्ड राऊंड हा पूर्ण कॅटेगरीचा असतो। आणि होम डिस्ट्रिक्टसाठी मेरिट खूप लो गेलेलं होतं पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये, आता मात्र बऱ्यापैकी वर गेलेलं आहे मेरिट, म्हणजे 65 पर्यंत 62 पर्यंत आतापर्यंत दिसत आहे। आता होम डिस्ट्रिक्ट फक्त 58ला आलेला दिसतोय, ओपनचा 57 या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट जर असेल तर बऱ्यापैकी खाली येतो, पण आउट ऑफ डिस्ट्रिक्ट परंतु कॅटेगरीमध्ये असल्यामुळे इथे तुम्हाला बऱ्यापैकी मेरिट, आता ST कॅटेगरी असल्यामुळे होम डिस्ट्रिक्टला 50 पर्यंत सुद्धा आलेलं आहे। तर हा कॅटेगरीचा शेवटचा राऊंड आणि मेरिट इलेक्ट्रिशियन या ट्रेडला सुद्धा, म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच ट्रेडना तुम्हाला मेरिट दिसणार आहे। तर मेरिट आपण डिस्प्ले करतोच आहे, तसेच या ठिकाणी ITIला प्रत्यक्ष मेरिट लिस्ट डिस्प्ले म्हणजे सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे। आता इथे तुम्ही जर बघाल तर बीड म्हटलेला आहे, म्हणजे बीडचा विद्यार्थी आणि होम डिस्ट्रिक्टमध्ये EWS मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। तर हे ज्यावेळी EWSचा DT विजेचा विद्यार्थी जर होम डिस्ट्रिक्टला मिळत नसेल तर आउट ऑफ डिस्ट्रिक्टमधून सुद्धा सिलेक्शन होतं, कारण नियम क्रमांक जो आहे 11.8, जर ॲडमिशनची एक माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये राज्यस्तरीय गुणांकानुसार सर्व आरक्षित उमेदवारांकरिता, म्हणजेच मूळ जिल्हा आणि जिल्हाबाह्य जागा एकत्रित करून मूळ जिल्हाबाह्य संदर्भ न घेता, म्हणजे जर एखादा कॅटेगरीचा उमेदवार जर जिल्ह्यामध्ये मिळत नसेल तर जिल्हाबाह्य उमेदवारांना सुद्धा या फेरीमध्ये या ठिकाणी जागा दिलेली आहे किंवा दिलेली असते। तर शासकीय नियमानुसार ही मूळ जिल्हाबाह्य संदर्भ न घेता खुला आणि आरक्षित पात्र उमेदवारांकरिता फक्त त्यांच्या गुणांकानुसार रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश दिले जातील। म्हणजेच या ठिकाणी यानुसार गुणवत्तेनुसार सदर ॲडमिशन जे आहे ते दिले गेलेलं आहे। तर अशा प्रकारे बऱ्यापैकी मेरिट हाय गेलेला आहे आणि जागासुद्धा बऱ्यापैकी वाटप झालेलं आहे। आता तुम्हाला कोणता ट्रेड कसा लागलेला आहे हे बघण्यासाठी तुम्हाला लॉग इन करून बघायचं आहे। तुमचं अकाउंट जे आहे त्यामध्ये आता वेबसाईटची लिंक खाली देत आहे, त्यामध्ये तुम्हाला या 3 लाईन मोबाईलवर दिसतील। इथे या 3 लाईनमध्ये कॅन्डिडेट लॉग इन म्हणून आहे, कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा आणि रजिस्टर कॅन्डिडेटवर क्लिक करा, म्हणजेच इथे तुम्हाला तुमचा इथे नंबर टाकता येईल जो तुम्हाला SMS थ्रू आला असेल किंवा फॉर्मवर सुद्धा असतो 2025-05A किंवा 2025-06A। नंतर तुमचा पासवर्ड इथे एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं। जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड करून घ्या, तुम्हाला जन्मतारीख विचारली जातील, OTP येतो। त्याचबरोबर जर अद्याप रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नवीन फॉर्मसुद्धा चालू आहेत, ज्या मुलांनी अद्यापपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे। आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, हे ग्रीन सगळं दिसतंच आहे। तर इथे 3 लाईन ज्या दिसत आहेत त्या 3 लाईनवर क्लिक करा। 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा। या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर हा ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता इथे अलॉटमेंट लेटर हा ऑप्शन आलेला आहे, इथे तुमचं पूर्ण डिटेल दिसते आहे, रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव म्हणजे तुमची पूर्ण डिटेल दिसते, त्यानंतर तुमची कास्ट वगैरे सुद्धा दिसते आणि
तुम्हाला ट्रेड कोणता अलॉट झालेला आहे ते सुद्धा या ठिकाणी येते. अलॉटमेंट राऊंड थर्ड आहे बघा. या थर्ड राऊंडमध्ये प्रेफरन्स नंबर 1 ज्या विद्यार्थ्याने दिलेला होता, तर इथे होम डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रिशियन मिळालेला आहे आणि मुंबई 11 हा त्या ठिकाणी ITI आहे. आता सदर ITI मुलुंडमध्ये शिफ्ट झालेला आहे काही वर्षांकरिता, म्हणजे 4-5 वर्षांकरिता मुंबई 11 हा मुलुंडमध्येच असणार आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्हाला डिटेल दिसणार आहे. तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अलॉटमेंट. यामध्ये जनरेट अँड अलॉटमेंट या ठिकाणी जी स्लिप आहे ही तुम्हाला घेऊन जावी लागते. तर ही डाउनलोड केल्यानंतर ओपन करायची आहे आणि बघायचं आहे. तर ही अलॉटमेंट लेटर तुम्हाला थर्ड राऊंडची अशा प्रकारे दिसेल. तर इथे बघा तुमची डिटेल दिसते आणि थर्ड राऊंड प्रेफरन्स नंबर 1 आणि कुठचा ITI तर मुंबई 11 आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड यामध्ये झालेला आहे. तर याची प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे. आता ज्यांना अगदीच काहीच मिळालं नाही, आता ज्यावेळी तुम्ही अलॉटमेंट लेटर काढता त्यावेळी तुम्हाला जर नॉट अलॉटेड सीट आली तर तुम्हाला या राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारचे अलॉटमेंट मिळाले नाही. तर याच्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येतो आहे. तुम्हाला पुढच्या जे स्ट्रॅटेजीज असणार ते काय असणार आहेत. तर इथे तुम्हाला ज्यांना अलॉटमेंट झाले त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. तर हे ॲडमिशन जे आहे ते पहिल्या 5 विकल्पापैकी असणार आहे. 28 ते 1 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन घेतलं जाणार आहे चौथ्या राऊंडसाठी, म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी. आणि चौथी राऊंड कधी आहे आता बरेच जण विचारतात. चौथी राऊंड हा 5 ऑगस्टला येणार आहे. त्यामुळे आता ऑप्शन तुम्हाला मात्र बदलावे लागतील. याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवतो आहे, विकल्प कशा प्रकारे सादर करायचे. तर 28 ते 1 ऑगस्टपर्यंत विकल्प सादर करायचे आणि 5 ऑगस्टला तुम्हाला समजणार आहे की तुमचं चौथ्या राऊंडमध्ये कोणते ऑप्शन मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे पुढे जाऊन अजून काही राऊंड्स असणार आहेत. 6वा राऊंड होणार आहे, 7वा होणार आहे. तर त्याबद्दल माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे राऊंड्स डिटेलमध्ये मिळणार आहेत. आता 100% जागा मिळणार, 100% ॲडमिशन मिळतंच. फक्त तुम्हाला योग्य ट्रेड जो तुमच्या पसंतीचा आहे किंवा त्याच्याबद्दल जे तुम्ही घेणारच आहात ट्रेड तो त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. इतर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.